कानबाई बागी बागी सपन माये हर बागी बागी सपन माये जो कानबाई बागी बागी सपन माये मना दिल तुलाच देसू खोटा वादा करी गई मना दिल तुलाच देसू खोटा वादा करी गई मित्रांनो आता आपण चाललेलो आहे बघा त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग या मंदिराकडे आणि त्या मंदिराचाही आपण छोटासा व्हिडिओ बनवणार आहोत. चला बघूया. आता सायंकाळची वेळ झाली. खरं तर आम्ही दुपारीच जाणार होतो परंतु वरचा ट्रेक आहे तिकडे आम्हाला वेळ झाला असता व्हिडिओ बनवण्यासाठी वगैरे शूटिंग करता करता. म्हणून आम्ही म्हटलं चला अगोदर वरती जाऊन येऊ त्यानंतर खाली भोलेनाथांचं दर्शन घेऊया. वरती आमचं दर्शन झालेलं आहे आणि नाशिकमध्ये इतकी देवं आहेत की माणूस देवांचे पाया पाडता पाडता थकून जाईल पण देवा थकणार नाही बाबांनो. तुम्ही नतमस्तक होत राहा. मित्रांनो सायंकाळची वेळ झाली आणि सायंकाळच्या वेळेला इथं फार गर्दी नाही आहे. काही थोडेसेच भाविक भक्त आहेत आपण बघू शकतात. आणि शक्यतो ज्यावेळेस आपण इथं स्नान करायला येतात तर त्यावेळेस इथं चपलाबुटं वगैरे वरती काढाव्यात जेणेकरून आपल्या हिंदू धर्माचं पालन आपण सर्वांनी करावं हीच मी आपल्याला सर्वांना आग्रहाची विनंती करतो. आपण बघू शकतात इथं कुशावर्ती तळं हे तीर्थराज क्षेत्र इथनं आपण निघालो आहे त्र्यंबकेश्वर मंदिराकडं. चला तिकडे जाऊया. सायंकाळच्या वेळेचं हे जे वातावरण आहे मित्रांनो हे अतिशय छान आहेत. आपण बघू शकतात इथं छोटी छोटी मुलं असतात गंध लावण्यासाठी परंतु आपण गंध वरतीच लावला होता. तिथं भरपूर भाविक भक्त आलेले असतात. आपण बघू शकतात तिकडेही मुलं आहेत. शक्यतो कॉलेज लाईफची मुलं जास्त प्रमाण वाटलं मला. मी आपले इथं मित्र थांबले होते. मी तिकडं व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी गेलो होतो. चला मित्रांनो आता आपण डायरेक्टली मंदिराकडे जाऊया. तोपर्यंत तुम्हाला बाहेरचा थोडासा लुक दाखवतो की कशा प्रकारे इथं लुक बनवला गेलेला आहे. म्हणजे इथलं जे मनसोक्त वातावरण आहे इथं आल्यानंतर जे काही मनाला शांती भेटते ना ती कुठंच भेटत नाही. म्हणजे जी देवाच्या चरणावरची जी शांती आहे ना ती मला तरी कुठं वाटत नाही. तरी एक LED द्वारे आपल्याला भोलेनाथांच्या त्र्यंबकेश्वर मंदिराचा एक व्ह्यू दाखवता येते पूजा वगैरे करताना. आपण डायरेक्टली तिकडं जाऊयात. आतमध्ये तर शूटिंग वगैरे फोटो काढण्यासाठी सक्त मनाई केलेली असेल पण तरी बघू जर असलंच तर. आपण बघू शकता मित्रांनो मोबाईलमध्येही चार्जिंग फार कमी राहिली आणि हे बघा हे मित्र आपल्याला तिथं वरती भेटले होते ब्रह्मगिरीला. चला मित्रांनो तर अशा प्रकारे आणि इथं इतका मानाने भगवा फडकतोय बघा. आपण बघू शकतात ज्योतिर्लिंगाचं जे मंदिराचा कळस आहे त्याचा व्ह्यू आपण रात्रीचा बघू शकता. किती सुंदर असा व्ह्यू येतोय. आता इथनं थोडंसं दूर मंदिर राहिलं आहे आपण बघू शकता. बघा मित्रांनो सायंकाळच्या वेळी इथं इतकं सुंदर असं वातावरण झालेलं आहे. त्यामध्ये तो घाट हा वगैरे सर्व खूप छान असं आहे. खूप चोख असा बंदोबस्त केलेला आहे. पोलीस बांधव आहेत तिथं त्यांनाही आपण सहकार्य करत जाऊ. मित्रांनो सायंकाळची वेळ झालेली बघा आणि सायंकाळची वेळ म्हटलं तर खूप वेळ झालेला आहे आणि आम्ही ब्रह्मगिरीची फेरी करता करता गेलेलो आहे. इथं जवळजवळ दर्शनात 2 तास लागतील. त्यामुळं आपण हा व्हिडिओ नंतर परत एकदा आल्यानंतर शूट करणार आहोत. तथापि हा त्र्यंबकेश्वरचं जे ज्योतिर्लिंग आहे आपण म्हणजे या व्हिडिओला इथंच थांबवत आहोत. तरी जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र मित्रांनो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.